ची मोठी बातमी बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 26 दिवस पूर्ण झालेले आहेत। निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी परभणीतल्या सर्वपक्षीय मूक मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। आपण परभणीतल्या या मूक मोर्चाची ही लाईव्ह दृश्य सध्या पाहतोय। परभणीतल्या नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरनं हा मूक मोर्चा निघालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरामध्ये सभा सुद्धा पार पडणार आहे। या मोर्चात संतोष देशमुखांचं कुटुंब तसंच मनोज जरांगे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, नरेंद्र पाटील आणि ज्योती मेटे यांच्यासह इतरही स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। दृश्य आपण पाहतो आहोत सध्या। मनोज जरांगे पाटील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियांना खालिद नाज आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। खालिद, परभणीमधल्या या मूक मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। सभा सुद्धा पार पडणार आहे त्यानंतर एक, आणि अत्यंत महत्वाची ही एकंदरीतच घडामोड म्हणता येऊ शकेल सध्याची परभणीतली। खालिद, काय नेमकी माहिती या संदर्भातली? नक्कीच अजिंक्य सर, थोड्या वेळापूर्वीच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी परभणी शहरातील नूतन परिसरातून हा मोर्चा निघालेला आहे। मोर्चात हजारोच्या संख्येने संतोष देशमुख यांचे समर्थक म्हणावे लागेल ते निघालेले आहे। कारण संतोष देशमुख यांना ज्या प्रकारे मारण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीने या आरोपींना शासनाने पाठीशी घातलेला आहे त्याच्याच निषेधार्थ आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज परभणी जिल्ह्यातूनच नव्हे तर परभणी, हिंगोली आणि नांदेड आणि बीड या चारही जिल्ह्यातून या ठिकाणी हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झालेले आहे। एकंदरीत मनोज जरांगे पाटलांनी यावेळी थोड्या वेळापूर्वीच सांगितले आहे की सर्व आरोपी हे पुण्यातूनच कसं पकडले जाते ह्या आरोपींच्या मागे कोणीतरी नक्कीच एक मंत्र्याचा हात आहे, पण त्या मंत्र्यांचं नाव मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेलं नाही। या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झालेले आहेत। संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचा भाऊ आणि त्यांची लहान मुलगी देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहे। थोड्याच वेळात परभणी जिल्ह्यातील जे लोकल नेते आहेत, स्थानिक नेते आहेत, ते बी या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। मोर्चा आता निघालेला आहे। हजारोंच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले नागरिक एकच मागणी करतायत की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शासनाने त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी एकंदरीत या ठिकाणी केली जात आहे। आता या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने जे नागरिक जमा झालेले आहे ते थोड्या वेळातच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या पुतळा परिसरामध्ये या सर्व नेते या ठिकाणी आपले भाषण करणार आहेत। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करणार आहेत आणि या ठिकाणाहून प्रत्येक नेता ही संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशीच मागणी करणार आहे। अजिंक्य सर, खालिद, सर्वपक्षीय हा मूक मोर्चा आहे आणि अनेक लोकप्रतिनिधी सुद्धा या मोर्चात सहभागी झालेले आहेत। काही स्थानिक लोकप्रतिनिधी थोड्याच वेळात सहभागी देखील होणार आहेत। कोणकोणते हे लोकप्रतिनिधी आहेत, नावं नेमकी काय आहेत त्यांची? काही प्रामुख्याने काही नावं समोर आलेली होती, मात्र इतर असे कोणते लोकप्रतिनिधी किंवा नेते जे या मोर्चात सहभागी होत आहेत? अजिंक्य सर, संतोष देशमुख हा एक लोकप्रिय सरपंच असल्यामुळे परभणी परिसरातील सर्व पक्षीय नेते या ठिकाणी सहभागी होणार आहेत। खासदार संजय जाधव असतील किंवा शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार राहुल पाटील असतील, त्यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर आणि इतरही नेते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। थोड्याच वेळात हे सर्व नेते आणि आपले हजारो समर्थक घेऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ते जमा होणार आहे आणि थोड्या वेळानंतर हे सभेचे मोर्चाचे रूपांतर सभेत होणार आहे। ठीक आहे खालिद, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया। मोठ्या संख्येनं जे आहेत ते या मोर्चेकरी सहभागी झाल्याचं दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा परभणी शहर परिसरामध्ये सध्या तैनात करण्यात आलेला आहे। हा मूक मोर्चा आहे। या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी होत आहेत। त्याचीच ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, मनोज जरांगे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, या व्यतिरिक्त परभणीतले स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा या मोर्चासाठी आता उपस्थित आहेत। नरेंद्र पाटील आणि ज्योती मेटे यांच्यासह इतरही अनेक महत्त्वाचे आणि मोठे नेते
परभणीतल्या या सर्वपक्षीय मूक मोर्चासाठी उपस्थित आहेत. मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. काय नेमकं मनोज जरांगे म्हणाले होते आपण ते देखील पाहूया. जे खंडणी मधल्याने खून करायला लावलाय, खून करणारी या दोघांची मिळून म्हणजे खंडणी आणि हत्या करणारी यांची नार्कोटिस्ट होणं गरजेचं आहे. कारण याच्यात कोणत्या मंत्र्यानं, कोणत्या आमदारानं, सरकारमधल्या कुठला मंत्री आहे का एखादा दुसरा की यांनी यांना बळ दिले खंडणी मागायला पण आणि खून करायला पण, हे समोर येणं गरजेचं आहे. ज्या कुठल्या दवाखान्यात हे उपचार घेत होते यांना पोलिसांना माहितीच द्यावं वाटली नाही का की एक मुलाचा यांनी खून केलाय. ज्यांनी ज्यांनी सांभाळत, तुमच्या जर घरातला खून झाला तर मग बाकीच्यांनी असेच आरोपी लपून ठेवायचे घेऊन पुढे. म्हणून यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं परभणीतून सांगतो, तुम्हाला हे करावं लागणार. सगळी साखळी जेवढी ती पूर्ण पकडावी लागणार. यांची नार्कोटिस्ट करावीच लागणार. आणि याच संदर्भात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं आपण ते देखील पाहूया. हे सराईत गुन्हेगार आहेत, हे साधे गुन्हेगार नाहीत. हे सगळ्या महाराष्ट्राला लपून 20-25 दिवस राहतात. म्हणजे हे सर्वसामान्य माणसं नाहीत. त्या जबरदस्त विकृती आहेत. त्याचा समूळ नायनाट केला पाहिजे तरच आपला महाराष्ट्र आहे सगळा. म्हणजे एकट्या माझा भाऊ, माझ्या कुटुंबातला आधार, गावचा आधार आणि म्हणजे सगळ्यांचे जे आदर्श होता त्याला न्याय मिळणार नाही त्याच्याशिवाय. सगळ्या गोष्टींचं ह्या सखोल चौकशी होऊन सगळ्यांना शिक्षा भेटली पाहिजे. धनंजय देशमुख नेमकं काय म्हणाले आपण ते देखील पाहिलं. मनोज जरांगेंचं काय नेमकं म्हणणं होतं आपण ते सुद्धा पाहिलं. हा मूक मोर्चा सध्या परभणीमध्ये निघालेला आहे. नूतन विद्यालयाच्या मैदानावरनं हा सर्वपक्षीय मूक मोर्चा हा सध्या निघालेला आहे आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे. सभेमध्ये या मोर्चात सहभागी असलेले लोकप्रतिनिधी हे जवळपास सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी मोर्चासाठी उपस्थित आहेत. ते आपापलं म्हणणं मांडतील. यावेळेला मोठा जनसमुदाय इथं उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत. मनोज जरांगेंनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार या आरोपींना राजकीय पाठबळ असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी सुद्धा जरांगेंनी केलेली आहे. संतोष देशमुखांचं कुटुंब तसंच मनोज जरांगे, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, नरेंद्र पाटील, ज्योती मेटे यांच्यासह परभणीतले लोकप्रतिनिधी सुद्धा या सर्वपक्षीय मूक मोर्चासाठी उपस्थित असल्याचं समजतंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 26 दिवस पूर्ण झालेले आहेत. 3 फरार आरोपी होते, त्यापैकी दोघांना पुण्यातून अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे. एक आरोपी अद्यापही फरार आहे. या एक फरार आरोपीला आता नेमकी केव्हा अटक होणार याबद्दलची आता विचारणा सर्वसामान्य करताना दिसत आहेत. संताप देखील सातत्यानं या सगळ्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं सर्वसामान्यांकडनं व्यक्त होताना दिसतोय. या प्रकरणातील संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आता सर्वसामान्यांकडनं होताना दिसतेय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.